मुक्काम पोस्ट साकेगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर अशा पद्धतीचं हा फड चालतो। हा फड म्हणजे असा चालतो का वो आम्ही दिंडी काय काढीत नाही, पण 30 वर्षापासून हा फड चालतो। तर हा फड असा चालतो की ज्याला कोणी नाही वारस त्यांना आमचा फड सहारा देतो, म्हणजे सकळाशी येथे आहे अधिकार। तर अशा पद्धतीने हे 30 वर्षापासून चाललेला हा फड आहे। तर यथाशक्ती लोक अन्नदान करतात आणि काही काही ठिकाणी काही टायमाला काय होतं, इथं जी वाळवंटामध्ये जे खड्डे होतात त्या खड्ड्यामध्ये खूप आम्हाला त्रास होतो आणि पाणी जी नळाची व्यवस्था आहे पाण्याची, काही टायमाला पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होती, नगरपालिका चांगली व्यवस्था करते, काही टायमाला गैरसोय होते। सकाळच्या वेळी 4लाच पाणी सुटलं पाहिजे, वारकऱ्यांची फार अर्धळी होते। तर ते प्रशासकांनी त्यांनी सगळं नियोजन चांगल्या पद्धतीचं करावा आणि वारकरी काय हे बारमाही येत नसतात, वारीच्याच टायमाला येतात आणि नाथषष्ठी निमित्त नाथांची कृपा आणि नाथषष्ठी निमित्त वारकरी येतात, त्यांची सेवा झाली पाहिजे असं एक आपली विनंती आहे। म्हणून ही परंपरा नाथांच्या कृपेपासून ही चालू आहे, नाथांची कृपा आहे आणि भगवान परमात्माची सेवा नाथांच्या घरी भगवान परमात्माने सेवा केली, आपण एकमेकांची सेवा केली तर काय होतं, प्रशासनाने चांगली सेवा करावं, पाण्याची व्यवस्था करावं, इथं खड्डे होतात ते खड्ड्याची जरा त्याची बंदोबस्त करावं। हे सांडपाणी जे आहे ना, सांडपाणी हे सांडपाणी या गंगेमध्ये येतं आणि गंगेमध्ये हे वारकरी आंघोळ करतात, हे सांडपाण्याची व्यवस्था केली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे। मोदी साहेबांनी गंगा शुद्धीकरणचा उपक्रम राबवितात, परंतु ह्या पैठणमध्ये एवढं मोठं क्षेत्र तीर्थ आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये सुधारणा होण्याचा प्रयत्नच होत नाही, म्हणून त्याच्याकरता हे प्रशासकांनी ही काळजी घेतली पाहिजे आणि हे चांगली गोष्ट आहे। गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी, कुशावर्ता करता स्नान त्याचे कैलाशी राणे, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याची पुण्य नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी। असे जे संत महात्म्यांनी हे अभंग तयार करून ठेवले, गंगेमध्ये इतकं महत्व आहे आणि त्या गंगेमध्ये जर समजा महत्व समजा इथल्या या पातळीच्या जवळच्या लोकांना जर समजा कळलं नाही तर त्याची ख्याताची गोष्ट आहे। म्हणून त्याच्याकरता कीर्तन नामाई कीर्तनकार येतात, पवडे म्हणतात आणि भारुडेच काय करतात, लागण तेवढे कार्यक्रम होतात, पवित्र कार्यक्रम। तर पवित्र वाळवंटामध्ये तुका म्हणे वाळवंट बरे नीट उत्तम, वैकुंठ तो आयशे नाही कवळ काही काल्याचे, अशा पद्धतीने हे वाळवंट आहे। हे वाळवंट पवित्रता वाळवंटामध्ये पवित्रता राखण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या नगरपालिकांनी म्हणा, कुठल्या आमदारांनी म्हणा, इथलं कुठं काय सर्व अधिकारी लोक त्यांनी ही चांगल्या पद्धतीची व्यवस्था करावं, हीच आमची कळकळीची विनंती आहे। आणि चांगली व्यवस्था केल्यानंतर चांगलं नाव निघतं आणि म्हणून त्याच्याकरता ही मुलाखत म्हणजे तुम्ही घेण्याकरता आले तर तुम्हाला धन्यवाद देतो, त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि नाथ महाराजांच्या कृपेने तुम्हाला आशीर्वाद म्हणून देतो। माझे 2 शब्द पूर्ण करतो, धन्यवाद बाबा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपण गंगेच्या तीराला आहेत बघा, पवित्र अशा, आणि या फडामध्ये अन्नदान पण चालू आहे। दादा कोण्या गावचा फड आहे आपला, कोणती दिंडी आहे? आमचा जळगाव जिल्हा पाचोरा तालुका खानदेश। माझं नाव हरिभक्तपरायण कैलास महाराज, कैलास तुकाराम सूर्यवंशी, वारकरी शिक्षण संस्था, माझे विद्यार्थी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांची वारकरी शिक्षण संस्था। धन्यवाद। मी 92ला वारकरी शिक्षण संस्थेतून बाहेर पडलो आणि श्री क्षेत्र कुरंगी ते पैठण हा पायी दिंडी सोहळा 28 वर्षापासून आमची परंपरा आहे। पण या वाळवंटामध्ये वारकऱ्यांकरता जी सुविधा लागते ती सुविधा अजून आम्हाला मिळालेली 28 वर्षामध्ये मिळत नाही, कारण ठिकाणी घाणीचं साम्राज्य असल्यामुळे दूषित पाणी पिण्याकरता वारकऱ्यांना घ्यावं लागतं। नळाला वेळेवरती पाणी नाही, संपूर्ण आमच्या फळाच्या बाजूला घाण राहते। तरी याची जास्तीत जास्त लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि वारकऱ्यांना सुविधा पुरवावी एवढीच इच्छा या महाराष्ट्र शासनाकडे वारकरी संप्रदायाच्या वतीने मी कैलास महाराज कुरुंगीकर ही अपेक्षा करतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी बाबा। रामकृष्ण हरी माऊली। कुठली आपली दिंडी? वृद्धेश्वर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। किती दिवसाचा प्रवास आहे?
5 दिवसाचा प्रवास आहे. किती आहेत आपल्या याच्यामध्ये भक्त? भक्त 400 वारकरी येत. खूप मोठा वाटतो. त्यांची प्रदक्षिणाला गेली का मग? नाही आलीच नाही, दिंडी येणार आहे अजून अर्ध्या तासात. वा वा, खूप दूर आहे. हा पण ते काय ब्रह्मविभूत रघुनाथ महाराज उंबरेकर यांनी सुरू केलेली ही दिंडी परंपरा आहे. 68 वर्षाची परंपरा आहे ही. पण इथं सोय नाही वारकऱ्यांची. पिण्याच्या पाण्यात सोय नाही, आंघोळीच्या पाण्यात सोय नाही, आणि खाली पाहिलं तर राहण्याची सुद्धा सोय नाही. विटा येतात, दगड पडलेले येतं, अशी अवस्था आहे. वारकऱ्याची सोय होत नाही असं तक्रार आहे आमची. धन्यवाद. होईल हो. आपला मेसेज आपला शासनापर्यंत पोहोच होईल जेणेकरून आणि याची दक्षता घेतील बघा. हो धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते पैठण क्षेत्र. हो. आणि एक मोठं न्यायपीठ आहे. हो. त्या ठिकाणी माऊलीचे आई वडील न्यायासाठी आले. हो. हे ठिकाण आहे. धन्यवाद. हो. रामकृष्ण हरी. मोठा पुरवठा आणि गेले किती वर्ष झाली आपली परंपरा चालू आहे? त्यामुळे सांगा, इथले सांगा. 52 वर्ष झालंय आपली ही श्री संत एकनाथ महाराज जल समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र राम मंदिर संस्थान ते श्री क्षेत्र दक्षिण काशी पैठण असा पायीवारी दिंडी सोहळा आहे. आणि या पायीवारी दिंडी सोहळ्यामध्ये 1000-1200 वारकरी आपल्या इथून श्रीराम मंदिर ते पैठण असा पायी प्रवास करतात आणि आनंद आहे. वाळवंटामध्ये सुद्धा सकाळी दिंडी नगर प्रदक्षिणा झाली, त्याला सुद्धा 2-4 हजार वारकरी होते. खूप आनंद आला नाथ महाराजांच्या प्रदक्षिणेमध्ये. तर नाश्ता झालेला आहे आणि यानंतर खूप सुंदर असं आणि गुणीजन मंडळाचं संगीत भजन होणार आहे. असा छान सोहळा चाललाय सद्गुरू भागवत बाबांच्या आशीर्वादाने. आम्हा सर्वांवर भावी भक्तावर सद्गुरू भागवत बाबांचा खूप खूप आशीर्वाद आहे. त्यांनी दाखवलेली वाट परंपरा आणि खूप आनंदात नाथरायांच्या कृपेने चालू आहे. रामकृष्ण हरी. धन्यवाद बाबा वेळ दिल्याबद्दल. आणि एवढा मोठा तुम्ही आपली परंपरा चालवता त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आपण या ठिकाणी तीराला आहोत पैठण क्षेत्रामध्ये आणि दिंडी म्हणजे प्रत्येकाची मुलाखत घेत आहोत. बघा आपले बाबा पण बोलणार आहेत. बाबा 2 शब्द आम्हाला बोला. मी मधुकर महाराज पारनेकर, माजी विद्यार्थी, वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे आणि या पैठण क्षेत्रामध्ये दिंडी घेऊन मी 33 वर्षापासून येतोय. तरी प्रत्येक वर्षी या वारीचा अनुभव घेत आहे आणि दरवर्षी वेगळा वेगळा अनुभव येतोय. या वर्षी पाण्याची जी व्यवस्था आहे ती आयत्या टायमाला म्हणजे पंचमीला सुद्धा पाण्याची दैन झालेली आहे. त्याच्यानंतर संडासची व्यवस्था अजिबात नाहीये. पंचमी चतुर्थीच्या दिवशी तर कुठे संडासला जावं याची पंचायत होती. ते घाटावरचे जे संडास आहे ते संडास ज्या दिवशी षष्ठी त्या दिवशी पंचमीच्या दिवशी रात्री चालू झालेले आहेत. चतुर्थी पंचमीच्या दिवशी सुद्धा हे संडास बंद होते. त्यामुळं अशी पंचायत झालेली आहे. त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था बरोबर नाही. काल दिवसभर आम्ही इकडं तिकडं पाण्यासाठी भटकंती करत होतो आणि अशा प्रकारची व्यवस्था झाल्यास या वारीमध्ये यावं का न यावं अशी पंचायत होते. आणि अशी दैन शासनानं नगरपालिकेनं आमची होऊ देऊ नये अशी आम्ही विनंती करतो. आणि आम्ही 2 शब्द संपवतो. धन्यवाद बाबा. आपण ज्या तीर्थाला प्रतिकाशी म्हणतो असे असणारे हे पैठण क्षेत्र आहे आणि इथं प्रत्येक धर्माला न्याय मिळतो म्हणून हे न्यायपीठ सुद्धा आहे.
आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत, प्रत्येकाचं मनोगत ऐकून घेत आहोत. धन्यवाद बाबा. रामकृष्ण.